नमस्कार. 1 मेपासून जनगणना सुरू झालेली आहे. राष्ट्रीय काम आहे आणि आता स्वगणना आपण करायची आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक लिंक दिलेली आहे, ती मी स्क्रोलवर घालेन आणि त्याच्यावर जाऊन आपण आपली माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये स्वगणना कशी करायची आहे, 9 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा ते पोर्टल जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये राज्य निवडा. तुमचा जो म्हणजे आपण आता महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्रामध्ये मोबाईल OTP, कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल नंबर टाका. OTPने लॉग इन करा. मग भाषा निवडा. 16 भाषेपैकी तुम्हाला हवे ती भाषा निवडा, नंतर बदलता येणार नाही. पत्ता भरा. जिल्हा, पिनकोड, गाव, शहर टाका. घर मॅपवर मार्क करा. डिजिटल मॅपवर घराचे अचूक स्थान मॅप करा. मग 33 प्रश्न येतील त्याच्यानंतर. घर, कुटुंब, सुविधाबद्दल 33 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्या. फायनल सबमिट. सर्व तपासून पाहून सबमिट करा. त्यात एकदा बदल घातल्यावर पुन्हा बदल करता येणार नाही, त्यामुळे सबमिट करा नंतर. आणि SEID जतन करा. एक तुम्हाला सबमिट केल्यावर SEID मिळेल, ती जतन करायची. ती ईमेलवर पण येईल. ती गणक आल्यावर त्याला ID द्यायची आहे. महत्त्वाचं म्हणजे एक मोबाईल एक घर. एका नंबरावरून एकच घर नोंदवता येईल. मुखियाचं नाव बदलता येणार नाही, त्यामुळे ते काळजीपूर्वक भरा. OTP कोणालाही देऊ नका. गणकाला पण OTP द्यायचा नाही, फक्त SEID जो मिळेल तो द्यायचा आहे. फसवणुकीपासून सावधान राहा. जनगणनेसाठीच्या नावाने येणाऱ्या लिंक, कुठल्याही माहीत नसलेल्या लिंकला उगाच क्लिक करू नका. जो आता मी इथे स्क्रोल करीन त्याच्यावरच करा, तोच एक अधिकृत आहे. शेवटी gov.in असलेल्याच ह्याच्यावर जा. फायदे: घर बसल्या फॉर्म भरता येतो. गणक आल्यावर वेळ वाचतो. त्याला फक्त SEID द्यायची आहे. चूक होण्याची शक्यता कमी आहे. आणि हे आपलं राष्ट्रीय काम आहे, तर आपल्याला हे काम करायला पाहिजे. जेणेकरून जे गणक येईल त्यालाही बऱ्याच, आता आपल्या महाराष्ट्राची जनसंख्या किती आहे, एवढ्या सगळ्यांच्या घरी जाऊन त्याला ते काम घ्यायचं आहे. आपण त्याला मदत केली म्हणजे हे स्वयं भरून स्वगणना करून की त्याचा पण वेळ वाचेल आणि ही गणना लवकरात लवकर खूप जणांना व्यवस्थित करता येईल. आणि ह्याच्यावर आपले सगळे पुढचे ज्या म्हणजे सरकारला ज्या योजना करायच्या आहेत, कुठल्या योजनेला किती पैसा राखून ठेवायचा, काय करायचं, याच्यासाठी उपयोग येईल. आणि न विसरता आपल्याला संस्कृत भाषा सांगायची आहे. ज्यांना असेल तर ते जरूर सांगा. त्याच्यामध्ये न विसरता तुमच्या भाषेबद्दल असेल बघा. त्याच्यामध्ये तुमचा पत्ता, कुटुंबाचे नाव, जन्मतारीख, लिंग, शिक्षण, व्यवसाय वगैरे सगळं विचारलं जाईल. आणि तेवढं सगळं तुम्ही व्यवस्थित सांगा आणि आपल्या ह्या राष्ट्रीय कामासाठी मदत करा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.